बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री कल्लाप्पा पाटील लिखित कथा गोष्ट 4 आण्याची. आजपासून मोदग्याची यात्रा सुरू होणार होती. भावकीतला विठू तात्या दरवर्षी मोदग्याची यात्रा करायचा. आजही सकाळपासून त्याची यात्रेला जायची लगबग सुरू होती. सकाळी भल्या पहाटे उठून विठू तात्यानं बैल नदीला नेऊन स्वच्छ धुवून आणली. दिस वर येऊन किरणं जशी बैलांच्या अंगावर पडू लागली तशी ती बैल पांढरी शुभ्र दुधासारखी चकाकू लागली. मग विठू तात्यानं त्या बैलांची शिंग रंगविली. बैलगाडीला वंगण घातलं. गाडीवर सावलीसाठी बांबूच्या काठ्या वाकवून कमान कृती तयार करून त्यावर कापडाची सावली गेली. गाडीच्या चाकांना चुन्याचे पट्टे ओढले. जू सापत्या लावून बैलगाडी आणि बैल तयार ठेवली. दुपारचं ऊन जरा खाली उतरायला लागलं तसं यात्रेचं सामान बैलगाडीत चढायला लागलं. यात्रेला देवीसाठी कापाय घेतलेलं बकरं, भांडी, तेल, तिखट मीठ, तांदूळ यांची गटली बैलगाडीत घातली. पाण्यासाठी घागरी, बादली, तांब्या घेतला. बकरं कापाय सुरी, विळे, सतूर आठवणीनं घेतला. कवळाभर लाकडं गाडीत घातली. गाडीखाली गवताच्या पेंड्या बांधल्या. सारी तयारी करून बैलांच्या शिंगांना गोंडे बांधले. त्यांच्या गळ्यात घुंगराच्या माळा म्हणजे सर घातल्या. अंगावर झुली चढवल्या. पुन्हा एकदा बैलांना पाणी पाजवलं. सारी तयारी करता करता सूर्यकिरणं तिरकी झाली होती. विठू तात्यानं बैलांना गाडीला जुंपलं. गाडीत पोरं, बाया, माणसं बसायला लागली. गाडी आता थंड येळ करून सुटली होती. मी घरात सकाळपासून आईच्या मागं एकच टुमणं लावलं होतं, मी यात्रेला जाणार. तशी आई म्हणायची, आम्ही कुणी जाणार नाही आणि तू कुणाबरोबर जाणार? यात्रा मोठी असती यात्रा बित्रा काय न ग, जा आपला गुमान साळला. तेव्हा मी 4थीच्या वर्गात शिकत होतो. शाळेत पोरं बोलायची, यात्रेत लई मज्जा असती, खेळण्याची खाऊची लई दुकानं असतात, मोठी यात्रा भरती. हे ऐकून आपण ही यात्रा जायचंच असं मी मनाशी पक्क ठरवलं होतं. इच्छा ही बालमनाला स्वस्थ बसू देत नाही. तसं यात्रेला आईनं नको म्हणताच मी रडायला लागलो. रडता रडता हट्टानं म्हणालो, आई मी यात्रेला जाणारच, विठू तात्याच्या गाडीतून जाणार. तसं आई मला जवळ घेत समजूत घालत म्हणाली, मनू अरे दुसऱ्याच्या मागे लागू नये, त्यांच्या घराच्या माणसांनी गाडी भरली तुला आणि कसं घेणार ती? ते सुद्धा घरात नाहीत. तू यात्रेला गेलास तर ते गप्प राहणार नाहीत. ते म्हणजे माझा बाप. बाबांना आई ते म्हणायची. बाबांचा धाक मोठा होता, शिस्त होती. आज आपण यात्रेला जायचंच. बाबांचा मार खावा लागला तरी चालेल, पण जायचंच असं मनाशी पक्क ठरवून अंगावर जे कपडे होते तसाच मी, आई मी यात्रा जातोय ग असं म्हणत घरातून पळत सुटलो. तसं गोठ्यातलं गुरांचं शेण काढायचं सोडून दारात येत ती मला म्हणाली, मनू अरे मनू थांब, धुतले कपडे तरी घाल, पैसे तरी धर. ती माझ्या मागे येत होती. मी पळत सुटलो होतो. मला काही नको होतं. आईकडे तरी कुठे पैसा होता? ना पायात चप्पल, ना हातात पिशवी, नुसता मोकळा. पण यात्रा पाहायची तीव्र इच्छा मात्र मनात भरली होती. दगडा मातीचा रस्ता तांबड्या फुपाट्याच्या रस्त्यानं पळून पाय धुळ्यानं भरले होते. यात्रेला जाणाऱ्या बऱ्याच गाड्यांना मागं टाकत टाकत विठू तात्याच्या गाडीला कुदनूरच्या पुढं गाठलं. तेव्हा दिस बुडत होता. मावळतीला तांबडं पसरलं होतं. तर पळून पळून तांबड्या धुळ्यानं माझं पाय भरले होतं.
धापा टाकत घामानं डबडबलेलं थोबाड, विस्कटलेले केस आणि अंगावरचं मळकटलेलं कपडं, हा सारा माझा अवतार बघून रखमा काकू म्हणाली, थांबवा थांबवा गाडी, मनू आला. मनू पोरा, तिथंच का म्हटला नाहीस यात्रेला येणार म्हणून? अरे पोरानू सरका तिकडे, सरका, ये रे पोरा ये, बस. असं म्हणत तिनं आपल्या नव्या कोऱ्या साडीच्या पदरानं माझं घामजलेलं तोंड पुसलं. तिथंच असणारा तांब्यातलं पाणी प्याय दिलं. खरंच त्या गाडीत जागा नव्हती, पण रखमा काकू मनानं मोठी होती, मायेचा सागर होती, गल्लीतल्या साऱ्या पोरांना माया लावणारी होती. या काकून दुकानला कोण जातंय रे म्हणीस तोवर गल्लीत खेळणारी पोरं मी तू करीत तिचं काम ऐकायची. पेरणीच्या भुईमुगाच्या शेंगा फोडताना पोरांना मुठमुठभर शेंगा द्यायची. ती दयाळू होती, तितकीच दानशूर होती. गाडीत बसताच काही वेळानं माझा दम आणि थकवाही पळून गेला. बैलाच्या गळ्यातील सरांचा कर्णमधुर आवाज, गाडीची खडखड, यात्रेला पायी जाणाऱ्या माणसांची लगबग, गाडीतल्या गप्पा, गाडीतलं मध्ये मध्ये ब्या ब्या ओरडणारं बकरं, रस्त्याकडचा ओसाड व भकास परिसर, पण नाविन्यानं डोळ्यात भरणारा अंधुक उजेडातला तो परिसर पाहत पाहत जाता जाता रात्र झाली. कुठंतरी पाणी असणाऱ्या दड्डीच्या कोरड्या नदीत गाडी आली. तिचं ते रिकामं पात्र, अंधारातही कुठेतरी साठलेलं पाणी पौर्णिमेच्या चांदण्याचं काकून आपल्या सौंदर्याबरोबर अस्तित्व दाखवित होतं. बैलगाडी नदी पार करून मोठमोठ्या हद्दीत आली तेव्हा रात्र झाली होती. बैलांना पाणी पाजून विठू तात्यानं गाडी खालच्या गवताच्या पेंड्या बैलामोहर टाकल्या. काकून आणलेल्या भाकरी सोडल्या. दुपारी मी यात्रेला जाणार म्हणून रडून जेवलो नव्हतो. लहान मुलांचं रडणं हेच त्याचं अस्त्र असतं. गाडी गाठाय पळ पळ पळालो होतो. भारी भूक लागली होती. काकूनं भाकरी आणि त्यावर मसुराची उसळ वाढली. मोठ्या आवडीनं चवीनं आधाशासारखी भाकरी खाल्ली. पाणी प्यायलो. गाडीच्या शेजारी सारी जण बोलत बसली. कोण मंदिराकडे दर्शनाला गेली. माझ्या थकलेल्या व दमलेल्या शरीराला कवा डोळा लागला कळलंच नाही. डोळं उघडलं ते दुसऱ्या दिवशी पहाटेच. तवा पूर्वेला तांबडं फुटून दिस वर वर येत होता. उठून पाहतो तर काय, सारीकडे यात्रेला आलेली माणसंच माणसं. बाजूच्या रस्त्याला माणसांची ये जा सुरूच होती. तोंडाला पाणी लावले. विठ्ठू तात्या व आलेल्या माणसांची वखरं कापायची तयारी सुरू होती. स्वयंपाकासाठी पाणी आणणं सुरू होतं. चूल पेटवली होती. आम्ही पोरं यात्रा बघायला यात्रेकडे निघालो तर वाटतच माझा मामा, आईचा भाऊ दत्तू मामा गाठ पडला. मामाला बघताच मला लई आनंद झाला. एक तरी आपलं माणूस यात्रेत भेटलं. मामाला बी मला बघून लई आनंद झाला. माझ्याजवळ येऊन पाठीवर हात ठेवत मामा विचारू लागला, मनू कुणाबरोबर आलास? तसा मी खाली मान घालून सांगू लागलो, शेजारच्या विठ्ठू तात्याच्या गाडीतून तिच्याबरोबर आलोय. तसं मामानं माझं सारं ओळखलं. तो मामा काहीच बोलला नाही. डोक्यावर फेटा, हाफ पॅन्ट, 3 बटनाचा शर्ट, पायात चांबड्याच्या चप्पल, हातात एक पिशवी, असा पेहराव असलेल्या उंचापुऱ्या मामानं शर्टाखालच्या बंडीतून हात घालून पैसा काढला आणि माझ्या हातावर ठेवत म्हणाला, हे घे पैसे आणि खेळणं घे, खाऊ घे. पोरांकडे बघत पुढं म्हणाला, यात्रेत गर्दी आहे, पोरांनो सांभाळून जावा र. असं म्हणून तो देवीच्या दर्शनाला निघून गेला. मी मात्र गर्दीत गेल्या मामाकडे बघून नंतर त्याने माझ्या हातात दिलेल्या पैशाकडे बघितलं तर ते 4 आणे होते. 4 आणे आणि तेही अनपेक्षित हातात आलेलं पाहून माझा आनंद गगनात मावेना. खरंच देवाला मुलं प्रिय असतात. त्यांची देवाला काळजी असते असं ऐकलं होतं. ते खरं आहे असं त्यावेळी मला वाटलं. मामा आमचा खूप चांगला होता. दरवर्षी राखी पोचणीला आणि दिवाळीला माझी आई बोटाने दाखवेल ती साडी तो मोठ्यापणाने घेऊन यायचा.
गावी येताना रिकाम्या हाती कधी यायचा नाही. मामांची परिस्थिती लई भारी नव्हती, पण मनाने मोठा होता तो. मी तर त्याला खूप आवडत होतो. माझ्या मामाने मला 4 आणे यात्रेत दिले होते. मी त्या 4 आण्याचं काय काय घेतलं असेल बरं. खाऊ घेतला, एक खेळणं घेतलं आणि एक मातीची पाटी सुद्धा घेतली. आज मी यात्रेत खूप मज्जा केली, खूप खूप आनंद लुटला. गर्दी बघून देवीला लांबूनच पाया पडलो. ती खेळण्याची दुकानं, खाऊची दुकानं, हॉटेल, थंडा सरबत विकणारी दुकानं, फुगेवाला, डब्यातला सिनेमावाला, असं सारं सारं इतका आनंद झाला की बघितलेलं सारं आईला कवा एकदा सांगतो असं झालं. बघून भर उन्हात यात्रेत फिरून फिरून दिस कल्ला तसं आम्ही सारी पोरं यात्रेतून गाडीकडे आलो. आता भूक भारी लागली होती. पंक्ती बसल्या, सारे जेवलो. सायंकाळ होता, सामानाची आवराआवर झाली. विठू तात्यानं बैलगाडी जुंपली. परतीच्या मागायला लागलो. गाडीत बसताना मामानं दिलेल्या पैशातून घेतलेली ती मातीची पाटी छातीशी हाताने घट्ट धरून जपून बसलो होतो. दिसभर यात्रेत फिरून आणि पोटभर मटणाचं जेवण जेवून बसल्या जागी गाडीत कवा डोळा लागला कळलंही नाही, आणि गाडी कवा गावात आली कळलंही नाही. रखमा काकून हाक मारली, मनू उठ की रे पोरा, गाव आलं की. तसा मी कावरा बावरा होऊन उठलो. फार अंधार पडला होता. उराशी धरलेली पाटी सांभाळत सांभाळत गाडीतून उतरलो. आई अंधारात रात्रीचं 10 वाजता माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. मी लांबूनच आईला पाहिलं. आपण आता आईला यात्रेत काय काय पाहिलं, काय काय केलं, काय काय खाल्लं, यात्रेला कसा गेलो, मामा भेटला, मामानं 4 आणं दिलं, त्यातून ही पाटी आणली, ती आईला दाखवायची. मामा यात्रेत भेटला हे सांगताच आईला किती आनंद होईल नाही. असा विचार करता करता आपण आईच्या मनाविरुद्ध यात्रेला गेलो. आई बाबा माझ्यावर ओरडतील का, रागावतील का, की मारतील, असे अनेक प्रश्न मनात घोळवत आईकडे पळत पळत जाताना अंधारात दगडाला ठेचाळलो. धाड दिशा अंधारात खाली पडलो. तशी हातातली पाटी दूरवर जाऊन पडली. मला लागलं, पण त्याकडे लक्ष न देता मी घाईघाईनं उठून पाटी उचलली तर ती फुटून तिचे तुकडे तुकडे झाले होते. ते पाटीचे तुकडे गोळा केले. आईजवळ गेलो. आईनं तर मला उराशी कवटाळलं. खरंच आईची माया आईजवळ असतापेक्षा आईपासून दूर जाताच लई कळते. आईच्या डोळ्यांतून टप टप 4 टिपं पडली. आई जेव्हा शांत झाली तेव्हा मी यात्रेतलं सारं सारं सांगितलं. यात्रेत मामा भेटला, त्यानं मला 4 आणं दिलं हे सांगितलं तेव्हा तर तिचा ऊर भरून आला. आई एवढंच म्हणाली, दत्ता मामा भेटला, 4 आणं दिलं वय. ते म्हणताना अभिमानानं तिचे बंधुप्रेम उतू जाताना दिसलं. यानंतर मी मोठ्या कष्टानं आणि जिद्दीनं शाळा शिकलो. पुढच्या शिक्षणासाठी शहर गाठले. तिथं हॉटेलात काम केलं, पुस्तकाच्या दुकानात काम केलं, स्टँडवर हमालीसुद्धा केली आणि शाळा शिकलो. पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. इंग्रजी विषयात पदवी मिळवली. एकदा माझा एक मित्र मला पुस्तकाच्या दुकानात मी काम करताना भेटला. माझी धडपड बघून म्हणाला, मनू, कोकणात एका शिक्षण संस्थेत इंग्रजी विषयाचा शिक्षक हवा आहे. तुझं इंग्रजी खूप चांगलं आहे, तू अर्ज कर. मलाही नोकरीची मोठी गरज होती. आज हा मित्र मला देवासारखा भेटला होता. मी लगेच त्याने सांगितल्या कोकणातील त्या संस्थेत नोकरीसाठी अर्ज केला. माझं इंग्रजीवरचं प्रभुत्व पाहून व मला एका वर्गावर घ्यायला लावलेला पाठ पाहून माझं अस्खलित इंग्रजी बोलणं ऐकून त्यांनी त्याच दिवशी नोकरीचं पत्र हातात दिलं. 1-2 वर्षात संस्थेच्या सहकार्याने BEd केलं. अशीच काही वर्षे गेली. कोकणातून गावी मोठ्या सुट्ट्यांना गावी येत होतो. असाच मी एकदा मे महिन्याच्या सुट्टीवर गावी आलो होतो.
सुट्टी संपवून कोकणात निघालो होतो. आज कोकणात जायला बेळगाव एस टी स्टँडवर मी आणि माझी पत्नी उभा होतो. दुपारचं कडक ऊन होतं. वाऱ्याचा मागमूसही नव्हता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. जीव कसा वीस होत होता. एस टीच्या प्रतीक्षेत असूनही ती कोकणात जाणारी एस टी काही स्टँडला लागत नव्हती. एवढ्यात त्या स्टँडवरच्या गर्दीतून कुणीतरी हाक मारली, भाऊजा. तसा मी मागं वळून पाहिलं तर तो अरुण होता. मामाचा मुलगा, दत्ता मामाचा मुलगा अरुण. त्याला पाहताच मी विचारलं, काय अरुण, बेळगावला आला होतास? होय भाऊजा, बाजारला आलो होतो. मामी कशी आहे? थोडं नाराजीच्या सुरात सांगू लागला. आत्ता बरी आहे. मध्ये मध्ये तिची तब्येत बरी नसते. मी त्याची विचारपूस करता करता सांगू लागलो, मामीला डॉक्टरांना दाखवत जा, तिची काळजी घे. बरं सध्या काय चालू आहे? असं मी विचारताच त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसलं. मामा जाऊन 4 वर्ष झाली होती. मी प्रत्येक सुट्टीत मामाच्या गावी जाऊन भेटून येत होतो. पण नेमकं याच वर्षी मामाच्या गावी साऱ्यांना भेटायला गेलो नव्हतो मी. सध्या काय चालू आहे असं विचारताच अरुण सांगू लागला, भाऊजा, घर बांधायला काढलंय. हे ऐकून मला खूप बरं वाटलं. बालपणापासून जात होतो ते मामाचं घर खूप जुनं झालं होतं. ते अलीकडे मोडकळी झालं होतं. माझ्या डोळ्यांसमोर ते जुनं घर दिसू लागलं. मी त्याला पुढे विचारलं, घराचं काम कुठंपर्यंत आलंय? तो सांगू लागला, बांधकाम पूर्ण झालंय, छपराचं काम सुतारानं आवरत आणलंय. असं सांगून तो थांबला. तसं मी त्याला विचारलं, अरे आता पावसाळा जवळ आलाय, लवकर कौलं घालून घे. यावर नाराजीच्या सुरात तो म्हणाला, घर बांधताना काय वाटलं नाही. काजू भाताचं पैसे होतं तोवर बांधकाम केलं. बायकोचा दागिना ठेवून इतर कामं करून घेतली आणि आता कौलासाठी लढलंय भाऊजा. असं त्यानं म्हणताच मला 20 वर्षांपूर्वीचा यात्रेत भेटलेला मामा आठवला. त्यानं बंडीच्या खिशात हात घालून दिलेले 4 आणे आठवले. भर उन्हात भर यात्रेत मी रिकामी हाती असताना मामाने माझ्या हातावर ठेवले 4 आणे आठवले. दिलदार, दयाळू, प्रेमळ मामा आठवला. मी एक वार मामाचा मुलगा अरुणकडे पाहिलं आणि माझ्या पत्नीला म्हणालो, अगं तुझ्या बॅगमध्ये ठेवलेले 1000 रुपये दे. तिने लगेच बॅग उघडली आणि 100-100च्या 10 नोटा दिल्या. मी ते 1000 रुपये अरुणला देत म्हणालो, अरुण हे 1000 रुपये घे आणि ताबडतोब कौलं लावून घे. 1000 रुपये घेताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद मला खूप काही देऊन जात होता. पैसे घेताना अरुण म्हणाला, भाऊजा, माझ्या ध्यानी नाही मनी नाही. भुकीच्या वेळी न मागता भाकरी द्यावी तसं ऐन गरजेच्या वेळी पैशाची मदत करीत आहेत. पुढच्या वर्षीपर्यंत तुमचं हे पैसे परत करतो. माझी मोठी काळजी दूर केली सा. त्याचं समाधान व्यक्त करणारं बोलणं ऐकून मी म्हणालो, अरुण हे पैसे परत घेण्यासाठी दिले नाहीत. तुझं काम पूर्ण करून घे. तुमचं हे देणं आहे. एकतर माझ्या गरजेला न मागता तुम्ही पैसे दिलात आणि परत म्हणता की हे पैसे परत देण्यासाठी दिले नाहीत. भाऊजा, तुम्ही हे पैसे परत घेणार नसाल तर मला तुमची मदत नको. खरंच मामाचे संस्कार मामाच्या मुलात उतरले होते. कुणीही काही दिले म्हणून हात पुढे करण्यातला आणि राहू दे घे म्हटलं म्हणून ठेवून घेण्यातला तो अरुण नव्हता. हे ओळखून मी त्याची समजूत घालत म्हणालो, अरुण, मी लहान असताना मामाने म्हणजे तुझ्या वडिलांनी मला मोदग्याच्या यात्रेत 4 आणे दिले होते. मी बिन पैशांचा यात्रेला गेलो होतो त्यावेळी मामाने मला भर यात्रेत मी न मागता माझ्या हातावर 4 आणे ठेवले होते. त्या 4 आण्याची ही जाण आहे. माझ्या मामासाठी, मामाने दिलेल्या 4 आण्याच्या आठवणीसाठी तुला हे 1000 रुपये तुझ्या घरांच्या कौलांसाठी देत आहे. नको म्हणू नकोस.
माझा पैसे देण्याचा उद्देश, मी त्यावेळची ठेवली जाण, मी अंतकरणापासून मामाची केलेली आठवण, माझी कृतज्ञता, हे सारं सारं पाहून माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आलं. अरुणचाही ऊर भरून आला. त्याने काहीही न बोलता मला हात जोडले आणि ते 1000 रुपये खिशात घातले. एवढ्यात कोकणात जाणारी एसटी लागली. तसं चलतो आम्ही अरुण, कौलं घालून घे असं म्हणतच घाईघाईने एसटीत चढलो. एसटी निघाली. आम्ही अरुणला हात केला. अरुणनेही मोठ्या समाधानाने आम्हाला निरोप दिला. आज 4 आण्याच्या आठवणीने मला धन्य धन्य वाटत होतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.